गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण थ्री फेज सिंक्रोनस मोटर या चॅप्टरमधला पॉईंट नंबर 7 जो आहे तो स्टडी करणार आहे. तो पॉईंट नंबर 7 आहे लॉसेस इन सिंक्रोनस मोटर अँड इफिशियन्सी. सिंक्रोनस मोटरमध्ये येणारे लॉसेस आणि त्या सिंक्रोनस मोटरची इफिशियन्सी असे दोन पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण पहिल्यांदा सिंक्रोनस मोटरमध्ये येणारे जे लॉसेस आहेत ते लॉसेस आपण पहिल्यांदा स्टडी करूया, किंवा आपण लॉसेस आपल्याला माहीत आहेत कोणकोणते होतात ते, फक्त सिंक्रोनस मोटरमध्ये कोणकोणत्या टाईपचे लॉसेस प्रेझेंट आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहेत. ओके, सो त्यामध्ये लॉसेस विच ऑकर इन सिंक्रोनस मोटर आर लिस्टेड बिलो. जे जनरली सिंक्रोनस मोटरमध्ये लॉसेस आपल्याला बघायला मिळतात ते लॉसेस जे आहेत ते खालीलप्रमाणे मेन्शन केलेले आहेत. सो त्यामध्ये फर्स्ट लॉस आहे कॉपर लॉस. आता हा जो कॉपर लॉस असतो तो जनरली करंटच्या मॅग्निट्यूडवरती डिपेंडंट असतो. ओके, सो सिंक्रोनस मोटरमध्ये जनरली 3 टाईप किंवा 3 पार्टमध्ये लॉसेस होतात, कॉपर लॉसेस होतात. त्यामध्ये फर्स्ट कॉपर लॉस जो असणार आहे तो असणार आहे कॉपर लॉस इन आर्मेचर वाइंडिंग. सो आर्मेचर वाइंडिंगमधून ज्या वेळेला करंट फ्लो होईल त्यावेळेला त्या आर्मेचर वाइंडिंगचा रेझिस्टन्स आणि आर्मेचर वाइंडिंगमधून फ्लो होणारा करंट ह्या दोघांच्या प्रोडक्टवरून आपल्याला आर्मेचर वाइंडिंगमध्ये होणारा कॉपर लॉस मिळणार आहे. सो तो आर्मेचर वाइंडिंगमध्ये होणारा कॉपर लॉस असणार आहे तो असणार आहे 3Ia² RA. आता त्याच्यामध्ये RA म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचा रेझिस्टन्स असेल, IA म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचा करंट असणार आहे, आणि हा 3 फॅक्टर जो असणार आहे तो आपण 3 फेजसाठी बघतोय, कारण Ia² RA एवढा जो ड्रॉप असणार आहे तो एका फेजच्या वाइंडिंगमध्ये होणार आहे. ओके, सो आपण स्टेटरवरती 3 फेज आर्मेचर वाइंडिंग माउंट केलेलं आहे, त्यामुळं त्या फॅक्टरला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. सो 3 × Ia² RA एवढा जो लॉस असणार आहे तो सिंक्रोनस मोटरच्या आर्मेचर वाइंडिंगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, किंवा त्याच्यावरून आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. द नेक्स्ट सेकंड कॉपर लॉस जो असणार आहे तो असणार आहे कॉपर लॉस इन फील्ड वाइंडिंग. ओके, सो आपल्याला माहीत आहे की आर्मेचर वाइंडिंग बरोबरच त्या सिंक्रोनस मोटरमध्ये फील्ड वाइंडिंग पण असणार आहे. त्या फील्ड वाइंडिंगमध्ये पण कॉपर लॉस होणार आहे, आणि कॉपर लॉस कधी होतो ज्यावेळेला त्या वाइंडिंगमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो त्यावेळेला. सो फील्ड वाइंडिंगमधला जो कॉपर लॉस असणार आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार If² RF. त्यामध्ये RF म्हणजे फील्ड वाइंडिंगचा रेझिस्टन्स आणि IF म्हणजे फील्ड वाइंडिंगमधून फ्लो होणारा करंट असेल. द नेक्स्ट थर्ड टाईपचा कॉपर लॉस असणार आहे तो असणार आहे कॉपर लॉस ॲट द कॉन्टॅक्ट बिटवीन ब्रश अँड स्लिप रिंग. सो ब्रश अँड स्लिप रिंग ह्या दोघांच्यामधून ज्यावेळेला करंट फ्लो होतो त्यावेळेला ब्रश आणि स्लिप रिंग ह्या दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. सो त्या ठिकाणी ब्रश आणि स्लिप रिंगमधून जो करंट फ्लो होणार आहे तो करंट त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप किंवा लॉस जो असणार आहे तो क्रिएट करणार आहे. ओके, सो थर्ड म्हणजे ब्रश आणि स्लिप रिंग हे दोघं एकमेकांशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेत. सो त्या दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे त्या कॉन्टॅक्टमध्ये एक रेझिस्टन्स डेव्हलप झालेला असतो, कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स त्याला आपण म्हणतो. सो ज्यावेळेला ब्रशमधून स्लिप रिंगमध्ये की स्लिप रिंगमधून ब्रशमध्ये करंट फ्लो होत असतो त्यावेळेला त्या कॉन्टॅक्ट रेझिस्टन्समुळे त्या ठिकाणी ड्रॉप होणार आहे किंवा लॉस होणार आहे. तो असेल कॉपर लॉस ॲट द कॉन्टॅक्ट बिटवीन ब्रशेस अँड स्लिप रिंग. ओके, सो अशा प्रकारे 3 टाईपचे कॉपर लॉसेस हे सिंक्रोनस मोटरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत, आणि ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. द नेक्स्ट सेकंड टाईपचा लॉस जो असणार आहे तो असणार आहे आयर्न लॉस. आता हे जे आयर्न लॉसेस असतात हे जनरली व्होल्टेजवरती डिपेंडेंट असतात. कॉपर लॉसेस करंटवरती आणि आयर्न लॉसेस जे असणार आहेत ते व्होल्टेजवरती डिपेंडेंट असणार आहेत. ह्या आयर्न लॉसेस आपण कोर लॉसेस असंही म्हणतो. आयर्न लॉसेस म्हणजेच कोर लॉसेस असणार आहेत. तर हे लॉसेस कुठं कुठं होतील, तर फर्स्ट असेल हिस्टेरिसिस लॉस इन द आर्मेचर कोअर. सो आर्मेचर कोअर असणार आहे त्याच्यावरती आपण वाइंडिंग वाउंड करतोय. सो त्या कोअरमध्ये आपल्याला हिस्टेरिसिस लॉस बघायला मिळणार आहे. हिस्टेरिसिस लॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहेच, तो जो लॉस असतो तो फ्रिक्वेन्सी डिपेंडंट लॉस असणार आहे. द नेक्स्ट सेकंड असणार आहे ईडी करंट लॉस इन द आर्मेचर कोअर अँड पोल शूज. ओके, सो सिमिलरली आर्मेचर कोअरमध्ये ईडी करंट लॉस पण आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि रोटरवरचे जे पोल्स असतात किंवा स्टेटरवरचे जे पोल्स असणार त्या पोल शूजमध्ये आपल्याला ईडी करंट लॉस बघायला मिळणार आहे. ओके, सो हा जो लॉस असणार आहे हा पण फ्रिक्वेन्सी डिपेंडंट लॉस असणार आहे. ओके, सो कोर लॉसेस म्हणजेच आपले आयर्न लॉसेस असणार आहेत, आणि हे लॉसेस व्होल्टेजवरती डिपेंडंट असतात, आणि ते कुठं बघायला मिळतात तर ज्या ज्या ठिकाणी कोअर आहे त्या ठिकाणी ते लॉसेस डेव्हलप असणार आहेत. म्हणजे आर्मेचर कोअरमध्ये असेल ईडी करंट आणि हिस्टेरिसिस लॉस, आणि सिमिलरली पोल शूजमध्ये ईडी करंट लॉस आपल्याला बघायला मिळणार आहे. द नेक्स्ट थर्ड असेल फ्रिक्शनल अँड विंडेज लॉसेस. म्हणजे
फ्रिक्शन आणि विंडेजमुळे होणारे लॉसेस. ओके, सो त्यामध्ये 3 टाईपचे लॉसेस आहेत. फर्स्ट असेल फ्रिक्शनल लॉस इन बेरिंग अँड द लॉस ड्यू टू ब्रश अँड स्लिपरिंग फ्रिक्शन. सो आपल्याला माहीत आहे की मोटरमधला जो शाफ्ट असणार आहे त्या शाफ्टवरती आपण स्मूथ रोटेशनसाठी बेरिंग कनेक्ट करतो. सो त्या बेरिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात फ्रिक्शन होतच राहतं. सो त्या फ्रिक्शनमुळे थोडाफार लॉस आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि सेकंड असेल त्याच मोटरमध्ये ब्रश आणि स्लिपरिंगमध्ये पण फ्रिक्शन होत असतं, कारण स्लिपरिंग ह्या रोटेट होत असतात आणि ब्रशेस असतात ते एका फिक्स पोझिशनला असतात. त्यामुळं स्लिपरिंग आणि ब्रशमध्ये पण फ्रिक्शन होतं. सो त्या फ्रिक्शनमुळे पण त्यामध्ये लॉस होणार आहेत. ओके, सो फ्रिक्शन लॉसेस 2 टाईपचे असतात. एक म्हणजे बेरिंगमध्ये होणारं फ्रिक्शन आणि सेकंड असणार आहे स्लिपरिंग आणि ब्रशमध्ये होणारं फ्रिक्शन. देन नेक्स्ट सेकंड असणार आहेत विंडेज लॉसेस, विंड प्रेशरमुळे होणारे लॉसेस. अँड लास्ट थर्ड असणार आहेत लॉस ड्यू टू द सर्क्युलेशन ऑफ कूलिंग एअर थ्रू द क्लोज्ड व्हेंटिलेशन सिस्टीम. ओके, सो क्लोज व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये आपण जी कूलिंगसाठी एअर सर्क्युलेट करणार आहे, सो त्यामुळे होणारे लॉसेस हे आपण त्या विंडेज लॉसेसमध्ये कन्सिडर करणार आहे. ओके, हे असणार आहे थर्ड नंबर म्हणजे फ्रिक्शनल आणि विंडेज लॉसेस. अँड नेक्स्ट फोर्थ असणार आहेत ते असणार आहेत स्ट्रे लॉसेस. फोर्थ असतील ते असणार आहेत स्ट्रे लोड लॉसेस. आता हे स्ट्रे लोड लॉसेस म्हणजे काय, आता आपण सिंक्रोनस मोटरमध्ये होणारे सगळेच लॉसेस आपण कॅल्क्युलेट करतो असे नाही, कारण काही लॉसेस असे असतात जे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात पण ते आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. सो ते सगळे लॉसेस जे असतात ते स्ट्रे लॉसेसमध्ये काउंट केले जातात. ओके, म्हणजे असे लॉसेस जे प्रेझेंट आहेत पण आपण त्याची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करू शकत नाही, ते सगळे लॉसेस हे स्ट्रे लॉसेसमध्ये काउंट केले जाणार आहेत. ओके, त्यामध्ये कुठले कुठले असतील तर फर्स्ट असेल लॉस कॉज्ड बाय ईडी करंट इन द आर्मेचर कंडक्टर. तो ईडी करंट जो असणार आहे तो आर्मेचर कंडक्टरमध्ये काय करेल, लॉस क्रिएट करेल. सो तो लॉस आपण जनरली कॅल्क्युलेट करू शकत नाही, तो त्यामुळे आपण तो स्ट्रे लॉसेसमध्ये काउंट करणार आहे. ईडी करंटमुळं आर्मेचर कंडक्टरमध्ये होणारा लॉस. सेकंड ॲडिशनल कोर लॉस ड्यू टू द डिस्टॉर्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अंडर द लोड कंडिशन. ओके, म्हणजेच काय सिंक्रोनस मोटरवरचा लोड जर व्हॅरी झाला तर त्यातलं मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ते मॅग्नेटिक फील्ड डिस्टॉर्ट होणार आहे, म्हणजे ते थोडंफार पसरणार आहे. त्याच्या प्रीडिफाईंड पाथनी फ्लो न होता ते मॅग्नेटिक फील्ड असणार आहे किंवा मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहे ते थोडेफार लीक होणार आहेत. सो ते मॅग्नेटिक फील्ड काय करतायत तर त्या कोअरमध्ये सिंक्रोनस मोटरच्या कोअरमध्ये एक्स्ट्रा लॉसेस क्रिएट करतात. सो ते लॉसेस पण आपण जनरली कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्यामुळे ते लॉसेस आपण स्ट्रे लोड लॉसेसमध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, सो फर्स्ट म्हणजे ईडी करंटमुळं आर्मेचर कंडक्टरमध्ये होणारे लॉसेस आणि मॅग्नेटिक फील्ड डिस्टॉर्ट झाल्यामुळं कोअरमध्ये होणारे लॉसेस, हे 2 टाईपचे लॉसेस आहेत. हे लॉसेस आपण स्ट्रे लोड लॉसेसमध्ये कन्सिडर करणार आहे. ओके, सो असणार आहे टोटल 4 टाईपचे लॉसेस जे आपल्याला सिंक्रोनस मोटरमध्ये बघायला मिळू शकतात. पहिला असणार आहेत कॉपर लॉसेस म्हणजे करंट डिपेंडंट लॉसेस. हे लॉसेस कुठं होतात तर जनरली वाइंडिंगमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहेत. सेकंड असणार आहेत आयर्न लॉसेस, त्यालाच आपण कोअर लॉसेस असं म्हणतो. हे लॉसेस व्होल्टेजवरती डिपेंडंट असतात आणि आपल्याला कुठं बघायला मिळतात, ज्या ठिकाणी कोअर असणार आहेत त्या ठिकाणी या टाईपचे लॉसेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट असणार आहेत थर्ड फ्रिक्शनल ऑर विंडेज लॉसेस. ह्या टाईपचे लॉसेस आपल्याला कुठं बघायला मिळतील, ज्या ठिकाणी फ्रिक्शन होते त्या ठिकाणी या टाईपचे लॉसेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल बेरिंगमध्ये असेल किंवा स्लिपरिंग आणि ब्रशमध्ये होणारं फ्रिक्शन असेल किंवा एअर सर्क्युलेशनमुळे होणारं त्या ठिकाणी लॉस असेल. देन नेक्स्ट फोर्थ टाईप होता तो स्ट्रे लोड लॉसेस, म्हणजे असे लॉसेस जे प्रेझेंट आहेत पण त्याची मॅग्निट्यूड आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, ते लॉसेस आपण स्ट्रे लोड लॉसेसमध्ये बघणार आहे. सो त्यामध्ये फर्स्ट असेल आर्मेचर कंडक्टरमध्ये होणारा ईडी करंट लॉस किंवा ईडी करंटमुळे होणारा आर्मेचर कंडक्टरमधला लॉस किंवा लोड वाढल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड जे डिस्टॉर्ट झालेलं आहे, लीक झालेलं आहे, त्यामुळं कोअरमध्ये होणारा लॉस. सो हे 2 लॉसेस आपण स्ट्रे लोड लॉसेसमध्ये कन्सिडर करणार आहे. द नेक्स्ट त्याचा सेकंड पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो होता इफिशियन्सी ऑफ सिंक्रोनस मोटर. आता आपल्याला माहीत आहे कुठल्याही मशीनची इफिशियन्सी फाइंड आउट करत असताना आपण जनरली काय करतो तर त्या मशीननी दिलेलं आउटपुट डिवाइड बाय मशीनला आपण दिलेलं इनपुट, या दोघांचा रेशो आपण कॅल्क्युलेट करतो आणि त्याला आपण इफिशियन्सी असं म्हणणार आहे. सो सिमिलर फॉर्म्युला आपण सिंक्रोनस मोटरची इफिशियन्सी फाइंड आउट करण्यासाठी यूज करणार आहे. सो त्यामध्ये इफिशियन्सी काय असते तर सिमिलर टू अदर मशीन्स इफिशियन्सी ऑफ सिंक्रोनस मोटर इज डिफाईन ॲज
द रेशो ऑफ इट्स आउटपुट टू द इनपुट पॉवर. ओके, सो कुठल्याही मशीनची इफिशियन्सी आपण अशीच फाइंड आउट करतो. त्या मशीनने किती आउटपुट दिलेलं आहे आणि आपण त्या मशीनला किती इनपुट दिलं होतं, ह्या दोघांच्या रेशोवरून आपण त्याची इफिशियन्सी फाइंड आउट करणार आहे. ओके, त्याचं एक्सप्रेशन काय असेल तर तो इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, आउटपुट पॉवर डिवाइड बाय इनपुट पॉवर इंटू 100. त्यामुळे आपल्याला पर्सेंटेजमध्ये इफिशियन्सी किती आहे ते मिळेल. किंवा तर तुमच्याकडे इनपुट पॉवर नसेल, तुम्हाला जर लॉसेस माहीत असतील किती लॉसेस होत आहेत, सो तोच फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय, आउटपुट पॉवर डिवाइड बाय आउटपुट पॉवर प्लस लॉसेस इंटू 100. सो ह्या फॉर्म्युल्यावरून पण तुम्ही त्या सिंक्रोनस मोटरची इफिशियन्सी असणार आहे ती कॅल्क्युलेट करू शकता. आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो असणार आहे तो युनिव्हर्सल आहे. तुम्ही कुठल्याही मशीनची इफिशियन्सी असणार आहे ती याच फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकता. सो दोघांपैकी कुठलाही फॉर्म्युला यूज करा, म्हणजे आउटपुट पॉवर डिवाइड बाय इनपुट पॉवर इंटू 100 करा, किंवा आउटपुट पॉवर डिवाइड बाय आउटपुट पॉवर प्लस लॉसेस करा, कारण आउटपुट पॉवर प्लस लॉसेस म्हणजेच इनपुट पॉवर असणार आहे. ओके, तर दोन फॉर्म्युल्यावरून तुम्ही त्या सिंक्रोनस मोटरची इफिशियन्सी आहे ती कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, सो आपला पॉईंट होता लॉसेस अँड इफिशियन्सी ऑफ सिंक्रोनस मोटर. ओके, थँक्यू.